आणखी एक गोष्ट आपल्या ध्यानात मला आणून द्यायची आहे. मद्रासकडे द्रविड मुन्नेत्र कळधम अशी एक संघटना स्थापन झाली आहे. त्या संघटनेने उत्तरेमध्ये रावणाची मूर्ती जाळतात म्हणून दक्षिणेमध्ये रामाची मूर्ती जाळण्याचं ठरवलं होतं. कारण काय झालं माहिती नाही, पण त्यांना ही प्रतिमा जाळता आली नाही एवढं खरं. पुढे त्या भागात आचार्य विनोबा भावे दौऱ्यावर असताना आपल्या जाहीर भाषणात या गोष्टी संबंधाने त्यांनी असे विचार व्यक्त केले की तुमच्या सध्याच्या जीवनाला सत्ययुगातला श्रीराम गुणवत्तेच्या आणि आदर्शाच्या दृष्टीने उणा वाटत असेल तर तुमच्या जीवनाला आदर्शभूत ठरेल असा भव्य नवीन राम तुम्ही का निर्माण करत नाही? जुन्या रामाचे वाभाडे काढून काय उपयोग? रामराज्याची भडक वर्णनं आपण खूपच ऐकलेली आहेत, पण वाल्मिकी रामायणावरील ग्रंथावरून केवळ 3च तत्वांच्या योगाने रामराज्याचं सारं स्वरूप पंडित महादेव शास्त्री दिवेकर या लेखकांनी स्पष्ट केलं आहे. याकरता एक प्रश्नार्थक संवाद त्यांनी योजलेला आहे. पहिला प्रश्न: रामराज्यामध्ये सर्व प्रजा कर्तव्यदक्ष, सुखी, न्यायी, धर्मपरायण असं असताना राजदंड का होता? रामराज्यामध्ये दंड होता, पण तो राजाच्या हातात नसून यतींच्या हातात होता. कारण राजसत्तेवर धर्माची अधिसत्ता चालत होती. जेव्हा राजा सम्राट होई तेव्हा तो एक यज्ञ करत असे. त्या यज्ञाच्या शेवटी हातामध्ये राजदंड घेऊन सम्राट उभा राही आणि त्रिवार घोषणा करी, अदंड्योस्मी, अदंड्योस्मी, अदंड्योस्मी. याचा अर्थ असा की मी सम्राट आहे, मला कोणी शासन करू शकत नाही. त्यानंतर सम्राटांचे कुलगुरू हाती धर्मदंड घेऊन उभे राहत असत आणि त्रिवार घोषणा करत असत, राजा धर्मदंड्यः असि, धर्मदंड्योसी, धर्मदंड्योसी. याचा अर्थ असा की हे राजा, तू सम्राट झालास तरी धर्मबाह्य आचरण करण्याचा तुला अधिकार नाही. तू कर्तव्यच्युत झालास तर तुला शासन करण्याचं सामर्थ्य या आमच्या धर्मदंडात आहे, तेव्हा तू अदंड्य नाहीस हे ध्यानात धर, असे कुलगुरू राजाला बजावित असत. दुसरा प्रश्न: रामराज्यामध्ये भेदभाव होता? हो, पण तो विरोधक आणि समर्थक, गरीब आणि श्रीमंत असा भेद नसून नृत्यांगना नृत्य करत असताना चाल बदलण्याकरता सहन करावा लागणारा जेवढा भेद असतो तेवढाच रामराज्यामध्ये होता. तिसरा प्रश्न: रामराज्यात जिंकणं हा शब्द होता की नाही? होता, पण दुसऱ्यांची राज्य जिंकून साम्राज्य विस्तार करण्याकरता त्याचा उपयोग नसून प्रत्येकाने स्वतःचं मन जिंकण्याकरता तो उपयोगात येत असे. रामराज्याचं आणखी वर्णन करताना असे उल्लेख आहेत की रामराज्यामध्ये कोणी कुरूप नव्हतं. म्हणजे याचा अर्थ सर्वजण सुखी, समाधानी आणि निरोगी होते. त्यांच्या तेजामुळे कोणी कुरूप दिसत नव्हतं. रामराज्यात स्त्रीला वैधव्य येत नसे, कुणाला अकाली मृत्यू येत नसे. मग लोक विचारतात, मग प्रत्यक्ष राममातेला वैधव्य आलं ते कसं? राजा दशरथ पिकलं पान होता, तेव्हा अकाली वैधव्य प्राप्त होऊन संसाराची धूळधाण होत नसे असा त्यातला अर्थ आपण ग्रहण करायला पाहिजे. स्वराज्य मिळाल्याबरोबर आपण अशोक चक्र देशाचं प्रतीक म्हणून स्वीकारलं, पण राज्य अशोकासारखं असावं अशी कल्पना केली नाही. राज्य रामाचंच हवं, कारण त्याच्या इतकं समाधानाचं राज्य दुसरं कोणतंच झालं नाही. रामायणाच्या अभ्यासाने रामराज्य कसं होतं हे मला कळलं. रामराज्य हवं असेल तर ते त्यागाशिवाय, सद्गुणाशिवाय कसं येणार? रामराज्याकरता नुसते राज्यकर्तेच सद्गुणी असून चालणार नाही, तर त्यांचे सहकारी, प्रजा सारेच सद्गुणी आणि कर्तव्यपरायण असण्याची नितांत आवश्यकता आहे. पण इथं प्रत्यक्षात काय दिसतं? स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी रामराज्याची स्वप्न आम्ही अहोरात्र रंगवली.
स्वातंत्र्य मिळून आज 50 वर्ष झाली. इतक्या कालावधीनंतर रामराज्याची पुसटशी छायासुद्धा भारतामध्ये कुठे दिसत नाही. रामराज्यातील सुखांचा अल्पसाही अनुभव जनतेला येत नाही. उलट तिच्या दुःखात आणि विपन्नावस्थेत एकसारखी भरच पडत आहे. असं का व्हावं? या प्रश्नाचं उत्तर वाल्मिकी रामायणात सापडते. ते असं की राष्ट्रीय दृष्टिकोनातून एखाद दुसऱ्या व्यक्तीचं जीवन विकसित आणि सुसंस्कृत असून भागत नाही, तर भारताच्या राष्ट्रीय समाजाच्या जीवनाची उंची वाढवावी लागते. ते विकसित व्हावं लागतं. त्याकरता कष्ट घेतले तरच त्या प्रमाणामध्ये सुख प्राप्त होतं. महात्मा गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे सीतेच्या जीवनातून राम जन्माला कसा येतो ते पहा. काही दिवसापूर्वी एका मासिकामध्ये नलदमयंतीची कथा प्रसिद्ध झाली. या कथेमध्ये नल दमयंतीला सोडून गेल्यानंतर एक दिवस दमयंतीला स्वप्न पडलं. स्वप्नात तिला सीता दिसली. त्यावेळी दमयंती पुनर्विवाहाचा विचार करत होती. तो विचार चालू असताना सीता तिला म्हणते, हे दमयंती, मी एवढी शुद्ध असून आणि माझी शुद्धी अग्निदिव्याच्या सहाय्याने पटवून देऊन सुद्धा रामाने माझा त्याग केला, तेव्हा तू दुसरं स्वयंवर करावंस हेच बरं. तुझे हे पुरोगामी विचार मला पटतात. आम्ही तुझे कौतुक करतो. दिसायला हे विचार पुरोगामी वाटले तरी या कथेतून राम जन्माला येईल का, याचा विचार करा. तेव्हा मूळ स्वभाव चित्रणाचं हे विडंबन वाचत असताना इकडे वाल्मिकी रामायणातील रामाने सीता त्याग केला त्यावेळचे सीतेचे उद्गार लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. लक्ष्मण सीतेला अरण्यात सोडून तिचा निरोप घेत असताना सीता लक्ष्मणाला म्हणते, भाऊजी, राजांनी माझा त्याग केल्याचा निरोप जसा तुम्ही मला सांगितला तसा राणी या नात्याने माझा निरोप त्यांना कळवा. त्यांना म्हणावे, रामा, माझा त्याग आपण प्रजानुरंजनासाठी केला आहात. तुमच्या निष्कलंक जीवनाला माझ्या सानिध्याने कलंक लागत असेल तर मलाही ते मुळीच आवडणार नाही आणि माझा तुम्ही त्याग केला त्याबद्दल वाईटही वाटणार नाही. पण एक लक्षात ठेवा की माझ्या निष्कलंक जीवनाची आपल्याला खात्री असून सुद्धा ज्या प्रजानुरंजनासाठी माझा त्याग केलात त्या प्रजेसंबंधीचं कर्तव्य नीट पार पाडा. ते न करता माझ्याकरता तुम्ही रडत बसाल तर ते मात्र मला आवडणार नाही. लक्ष्मण सीतेला पोहोचवून येईपर्यंत राम 4 दिवस दरबारात गेले नव्हते. लक्ष्मण सीतेला सोडून परत आला त्यावेळेला राम अश्रू ढाळत बसलेले होते. सीतेचा निरोप ऐकताच दरबारात जाताना लक्ष्मणाचा हात धरून ते म्हणतात, लक्ष्मणा, जो राजा स्वतःचं कर्तव्य विसरतो त्याला सरड्याचा जन्म येतो. सीतेनी कर्तव्य तत्पर रामाला दोष न देता कर्तव्याची जाणीव करून दिली. अशा लोकोत्तर सीतेच्या जीवनातूनच राम निर्माण होतो. हिरा खाणीतनं वर काढला तर एकदम त्याला किंमत येत नाही, त्याला पैलू पाडावे लागतात. मग सोन्याच्या कोंदणात बसवल्यानंतर त्याला भव्यता आणि दिव्यता प्राप्त होते. तद्वतच राम हा जन्मतःच हिरा आहे, पण इतर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामुळे त्यावर पैलू पडलेले आहेत आणि सीतेच्या जीवनरूपी कोंदणात बसवल्यामुळे राम जीवनरूपी हिरा हा भव्य आणि दिव्य बनलाय. अनेक व्यक्ती राम जीवनरूपी हिऱ्याला पैलू पाडण्यास कारणीभूत झाल्या आहेत. तसाच लक्ष्मण सुद्धा झालाय. याबद्दल लिहिताना तुलसीदासजी म्हणतात की रामविजयाची ही पताका लक्ष्मणरूपी खंबीर दांड्यावरती उभी आहे. वर्षानुवर्षे असत्यावर आधारलेल्या दंतकथांचा इतका पगडा जनमानसावर आहे की खरा इतिहास म्हणून समाजापुढे सांगायला जावं तर लोकांचा सत्यावरती विश्वासच बसत नाही. याकरताच यापुढे खरं रामायण लोकांसमोर सातत्याने ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे महादेवांनी आमच्यातनं काढून घेतलेला राम पुन्हा आम्हाला परत मिळेल. हीच एक दंतकथा पहा. सीतेला जेव्हा वरमाला घालण्याचा प्रसंग आला तेव्हा राम तिच्यापेक्षा उंच असल्याने तिला माळ घालता येईना आणि रामालाही आपण बायको पुढे कसं वाकणार
अशी भावना मनात आली तेव्हा वसिष्ठांना युक्ती सुचली. ते म्हणाले, रामा, वाड्याच्या दिंडी दरवाजातून येताना तू कसा आलास? हे ऐकताच रामाने मान वाकवली आणि सीतेने पटदिशी वरमाला घातली. दुसरी एक कथा. एकदा रामचंद्रांनी सहज एक दगड घेतला आणि समुद्राच्या पाण्यात टाकला. तो तरला नाही, बुडला. तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं. आपली फजिती झालेली कोणी पाहू नये असं प्रत्येकालाच वाटतं. त्यांच्यापेक्षा जोरात उच्छवास टाकलेला त्यांना ऐकायला आला म्हणून मागे त्यांनी वळून बघितलं. पाहतात तो काय हनुमंत. राम जरा खजील झाले, कारण प्रत्यक्ष फजिती झाल्याच्या दुःखापेक्षा ती कुणीतरी पाहिली याचं जास्त वाईट वाटतं. त्यांनी हनुमंताला विचारलं, तू इथे कसा आलास? तू इथे केव्हा आलास? तेव्हा हनुमंत म्हणतो, मी तर छावणीतनं निघाल्यापासून आपल्याच मागे आहे. राम म्हणाले, मग मी काय काय केलं ते तू सगळं बघितलं असशीलच. हनुमंताने हसत उत्तर दिलं, हो. तुम्ही एक छोटा दगड घेतलात, तो पाण्यामध्ये सोडलात आणि तो बुडाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं. राम म्हणतात, हे असं का? माझे नाव घेऊन टाकलेले दगड तरले, माझं नाव घेऊन लोक भवसागर तरतात आणि मी स्वतः एवढासा दगड टाकला तर तो बुडावा? हनुमान उत्साहवर्धक उत्तर देतो आणि म्हणतो, बरोबर आहे. रामाने ज्याला हाताशी धरलं तोच तरायचा. त्याला सोडल्यावर तो कसा तरणार? बुडणारच. आता ही कथा जी आहे ती संस्कार करण्याच्या दृष्टीने फार मोलाची आहे. अशा चांगल्या कथाही आहेत, पण त्यांच्यावर भर न देता मूळ ग्रंथाचंच अवलोकन केलं पाहिजे. राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत राहत असताना सीतेला भुरळ घालण्यासाठी मारीच राक्षस सुवर्णमृगाचं रूप घेऊन तिथे आला. सीतेच्या हट्टापायी राम त्या मृगामागे धावू लागले. त्या प्रसंगाचं वर्णन करताना तुलसीदास म्हणतात, मृगाला माहीत होतं की राम हा परमेश्वर आहे, म्हणून मरणापूर्वी जास्तीत जास्त रामरूप नयनी साठवावं या उद्देशाने तो मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने मागे वळून वळून रामाकडे पाहत होता. या विरुद्ध वाल्मिकी वर्णन करतात, राम मृगाच्या मागे धावला आणि आता तो धनुष्याला बाण लावायच्या विचारात होता. मृगाला माहीत होतं की रामाचं शरसंधान किती अचूक आहे. त्याचा बाण लागला तर निश्चित मृत्यू येईल. या जाणीवेने तो दोघांमधलं अंतर वाढवू पाहत होता आणि बाण चुकवावा म्हणून तो मागे पाहत होता. वरील विवेचनावरून वाल्मिकी रामायण आणि इतर रामायण यातील फरक कुणाच्याही सहज लक्षात येईल. इतर रामायणांच्या बद्दलची कल्पना पहिल्यांदाच काही उदाहरणं देऊन मी आपल्यापुढे स्पष्ट केली आहेत. या सर्व ग्रंथातून रामाला परमेश्वर मानून सगळा कथाभाग सांगितला असल्यामुळे मध्ययुगामध्ये आपल्या मनावर असे संस्कार झाले की राम हा परमेश्वर असल्या कारणाने त्याला कोणतीही गोष्ट करणं अशक्य नाही. आणि या कल्पनेतून आम्ही रामजीवनापासून सतत दूर राहिलो. आमच्याही जीवनात राम अवतरू शकतो ही कल्पनाच आमच्या मनामध्ये आली नाही. केवळ त्याच्या जन्मदिनी गुलाल बुक्का उधळून, षोडोपचारे पूजा अर्चा करून आणि त्याला दंडवत घालून चकित मनाने आम्ही दूर सरतो. त्याच्या अगाध लीलांचं रसभरीत कौतुक करतो आणि रिकाम्या मनाने घरी परत येतो. रामाचा पराक्रम, धैर्य, शौर्य, कर्तव्यनिष्ठा, अंतःकरणाची रुजुता यापैकी काहीही गुण आपल्याला आत्मसात करता येतील याची जाणीवच आपल्याला राहत नाही. वाल्मिकींचा राम हा मात्र आपल्यासारखाच मानव असल्यामुळे तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो. त्यामुळेच त्याचं अचाट कर्तृत्व, अतुलनीय धैर्य, अखंड सावधानता याविषयी आपल्याला कौतुकाबरोबर आदरसुद्धा वाटतो. त्याचबरोबर सीतेच्या विरहाने विलाप करणारा राम पाहून आपल्याला त्याच्याविषयी सहानुभूती वाटते. ही सहानुभूतीची जाणीवच मनुष्य मात्राला आश्वासन देण्यासाठी पुरेशी आहे की रामचंद्रा इतके उदात्त जीवन प्रयत्न केल्यास आपणही जगू शकतो. वाल्मिकी रामायणाबद्दल अशी कल्पना प्रसृत झालेली आहे की पहिल्यांदा वाल्मिकींनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याप्रमाणे नंतर रामचरित्र घडलं.
जणू काही एखाद्याने दैनंदिनी उघडून आपल्याला उद्या काय करायचं आहे हे पाहून त्याप्रमाणे कार्यक्रम करावेत असं काही रामचंद्र घडलं की काय? नाही. वाल्मिकी रामायणामध्ये मात्र हा ग्रंथ वर्तमान काल दर्शवणारा आहे असं स्पष्ट उल्लेख आहे. इतर रामायणामध्ये रावणाचा कुलवृत्तांत पहिल्यांदा सांगितला गेला आहे, तर या ग्रंथामध्ये तो सर्वात शेवटी म्हणजे उत्तरकांडात पाहायला मिळतो.